हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आज जायचे मला ऑफिसला, त्याच्यामुळे मी आवरते लवकरच. बाकीचं तर मी सकाळचं माझे रिच्युअल्स झाले, योगा झाला, सर्व काही झालं आणि आता जायचे ऑफिसला. आज बोलवलंय, मी तुम्हाला सांगितलं होतं ना ऑफलाईन चालू होणार आहे, तर तेच आज आहे मीटिंग. सर्व काही कसं कसं असणार आहे सर्व. अयो, आणि मी हा मस्त न्यू वाला ड्रेस घातलाय. आई आई केस कपडे. आणि मला परवाच हेअर वॉश करायचं होतं, बट मी उद्यावर आणलं आणि आज तर आता मला जायचं होतं म्हणून मी आज हेअर वॉश करून घेतलं. आणि बहीण तर गेली सकाळी 6लाच. ओ केस, हिवाळ्यात हेअरफॉल होतोच यार. बरेच जण मला माझ्या हेअर केअरचा व्हिडिओ, हेअर केअर रुटीन शेअर कर म्हणत होते, तर मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तरी पण तुम्हाला परत सांगते. काहीच नाही लावत मी, सिरम लावते कधी कधी आठवड्यातून 3 वेळेस, आणि म्हणजे कोणतं पण लावते, असं काही फिक्स नाही कोणतं. प्लिक्सचं असेल, विशकेअरचं असेल, जे पण मला PR मध्ये येतात ना ते सिरम लावते, कारण सिरम चांगले असतात, तर ते लावते. परत शॅम्पू मी यूज करते प्लिक्सचा, आणि हिबिस्कस करते, कधी रोजमेरी करते. दुसरी गोष्ट म्हणजे आता एक सिरम दाखवते मी तुम्हाला, ते लावते मी हेअर वॉश झाल्यानंतर. कंडिशनर वगैरे नाही यूज करत मी. स्किन केअर केली आहे मी, आंघोळ केल्याबरोबर अगोदर स्किन केअर केली ती. एवढी काय गडबड नाही आहे मला, मी निवांत आवरू शकते, कारण माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मी लवकर उठले होते 5 वाजताच, त्यामुळे कालसारखं. आयो, आणि या ड्रेसवर केस पण दिसत नाहीत पडलेले. काय माहिती आज काय काय होणार आहे ऑफिसमध्ये. मला तर लय टेन्शन आले यार, कारण मी किती निवांत सगळे कामं घरून करायचे. तरी मी त्यांना रिक्वेस्ट करेल, जर कोणाला देणार असतील ऑनलाईन वर्क अजून पण, तर त्याच्या त्याच्या स्किल्सवर आहे. चला आता सिरम लावून घेऊ. असे 2 सेक्शन करायचे. मला लावते मी नेक्सस प्रोमेंड ऑइल काय नाव आहे, रिसर्क्शन फॉर हेअर, न्यूयॉर्क. अप्लाय 1 to 2 drops ऑन वेट और ड्राय हेअर, लिव्ह इट. आज निघलं हे, आज काय. असं घ्यायचं. स्मेल याचा यार, स्मेल खूप भारी आहे, काय सांगू मी तुम्हाला. शाईन करतात त्याने केस. चला आता ह्या साईडला लावून घेते आणि मग बाकीचं आवरते. तर काय झाले मी रेडी, आणि हा ड्रेस बघा ना यार किती सुंदर दिसतोय. मी भरपूर जणांकडे पाहिलाय हा पर्पल कलरमध्ये, बट मला रेडमध्ये आवडला म्हणून मी रेड घेतला, आणि माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप जास्त भारी आलाय. पॅन्टला पण डिझाईन आहे मस्त अशी, आणि ड्रेस पण असा सुंदर आहे. बाकी तर मी काय नाही, फक्त इयरिंग्स तेच ठेवल्यात, चेन तर आहेच, आणि दुसरं तर काहीच नाही केलेलं आहे, तसंच आहे. मिरर क्लीन वाटत नाही आहे का? मी ना तुम्हाला लाईट लावून दाखवते इथली वेट. हे बघा, वा, आतापेक्षा ना रात्री खूप सुंदर दिसत आहे इकडे हे, आणि असा हा कॉर्नर फुल, ओहो असा फुल लुक आहे. तर काय झाले मी मस्त रेडी. कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मी प्रोटीन पावडर चालू केले, तर तेच मी सकाळी बॉटल भरून ठेवली होती. एवढी झाली, एवढीच संपली आहे. आता एवढी तरी मला जायच्या अगोदर संपवावं लागेल. आणि आता 8च वाजले, अजून पण एवढा वेळ झाला नाही. अजून सूर्य पण थोडासा उगवलाय, तर मी थोड्या वेळात ही एवढी बॉटल संपवेल, अर्धी करेल, आणि मग पुन्हा ऑफिसला निघेल.
आणि ना मी हे पाण्यात घेते, दुधात घ्यावं लागतं ना, पण मी पाण्यात घेते कारण मला दूध बंद करायचं आहे. तर त्यामुळे पण एवढं जास्त कडू लागतंय. यू मग वासच घेतला तर मला कसं तरी होईल. डायरेक्ट गिळते मी, डायरेक्ट गिळते, त्याचं टेस्टच घेत नाहीये. मावशी सकाळी येऊन चपात्या बनवून गेल्या. मी तर अगोदरच भाजी बनवली होती आणि एवढ्या दिवस मावशी लेट येत होत्या, म्हणजे 11ला 11:30ला. पण आता मी त्यांना लवकर यायला सांगते कारण मला टिफिन वगैरे पण न्यावं लागेल ऑफिससाठी. बहिणीचं काय तिचं असतं ऑफिसमध्ये लंच, पण आज पण मी माझ्या ऑफिसमध्येच करणार आहे. बट मला तिथलं नको वाटतं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा पैसे द्यावं लागतात म्हणून नको वाटतं. उगाच पैसे कशाला घालायचे. जर घरी इथं आता मावशींना मी सकाळच्या पण चपात्या करायला होते, दुपारच्या आणि संध्याकाळच्या पण, त्याच्यामुळं मग एकदाच करून होतं. मग डबल परत मग संध्याकाळी मावशींना परत वेगळं, तर त्याच्यामुळं म्हणलं दुपारचं आणि संध्याकाळचं एकदाच करून घेऊ. तर आता मस्तपैकी झालंय माझं सर्व. नाश्ता पण मी सकाळीच केला होता. मी काहीच शूट केलं नाही, म्हणजे मी काय ठरवलं की आज डायरेक्ट आपण रेडी वगैरे होऊनच शूट करू. त्यामुळे मी अगोदरचं काहीच शूट केलं नाही. योगा केलेला वगैरे, त्यानंतर डिटॉक्स वॉटर, रॅश गार्डचा ज्यूस, ते काहीच नाही शूट केलं. डायरेक्ट मी रेडी झाले आणि मग शूट करायला चालू केलं आणि खूप जास्त फ्रेश वाटते. 2-3 दिवसाखाली मला कमेंट पण आली होती की मस्त असं रेडी झाल्यानंतर खूप छान दिसते, तर रेडी झाल्यावरच व्हिडिओ करत जा म्हणून. त्यामुळे म्हणलं आज डायरेक्ट रेडी होऊनच व्हिडिओ स्टार्ट करू, काहीतरी नवीन. आणि मला सुद्धा खूप जास्त फ्रेश वाटते. तर तुम्हाला कसं वाटतंय? आणि मी होप सो मी ट्राय करेल की आता ऑफिस चालू झाल्यानंतर तर ना ऑफलाईन मी डायरेक्ट रेडी होऊन जायला. पण मग ना त्याच्यामध्ये आधीचं काहीच नाही येणार. मी उठल्यापासनं ते आंघोळ करेपर्यंतचं रुटीन नाही येणार. मी स्वयंपाक पण आधीच करून घेते ते, तर ते सर्व तुम्हाला बघायला नाही भेटणार. सो तुमचं ओपिनियन द्या, मी कसं करू, डायरेक्ट रेडी होऊन करू की अगोदर उठल्यापासून सर्व रुटीन दाखवू. चला पटकन मी माझी बॅग वगैरे आवरते आणि निघते ऑफिसला, आणि आल्यानंतर तुम्हाला भेटते मग मी डायरेक्ट. तर गाईज आले मी घरी आणि 5 वाजलेत, 5:30, तरी पण अजून ऊन सूर्य बघा जशाच तसाच आहे. आणि माझं प्रोटीन पावडर सकाळी प्यायचं राहिलेलं आता फिनिश करावं लागेल. खूप घाण लागतंय. घ्यायचंच आहे ना, पाण्यात घेण्यापेक्षा दुधातच घेतलं पाहिजे. बट मला दूध खरंच बंद करायचं आहे. वगैरे केलं मी, फ्रेश व्हायचं बाकी आहे. खूप जास्त कंटाळा आहे. जेवणाचं बघू आता, काहीतरी बनवू. चपात्या तर आहेत, भाजीलाच बीन्स आहेत, बीन्सची भाजी बनवेल. आणि त्या अगोदर आता जायचं मला वॉकिंगला. वॉकिंगला जाऊन येईल आणि वॉकिंग करताना इलेक्ट्रोलाइट प्यायला सांगितले मला, सो ते घेऊन जाईन बॉटल भरून पाणी. आणि वॉकिंगवरून आल्यावर नंतरचं मी तुम्हाला दाखवेलच नंतरचं रुटीन. पण आता मी अगोदर चला हे करते. आणि माझे शूज खूप घाण झालेत, बट आता काय करू, मी इन्स्टंटली एवढं मला क्लीन करणं नाही होणार. मी आज दुपारी करावं म्हणलं होतं क्लीन, बट काय इकडं ऑफिसला जावं लागलं. उद्या करेल मी, उद्या सकाळीच क्लीन करेल, म्हणजे मला संध्याकाळी इव्हिनिंगला जायला येईल वॉकिंगला. उद्या तर माझा कथक क्लास आहे, बघू आता काय काय होते. माझा ग्लो बघा ना आतापर्यंत तसाच आहे, थोडासा असं मुरझल्यासारखं झालं आहे, बट मग बाकी तर ओके. तर चला मी फ्रेश वगैरे होते आणि मग आपण जाऊ वॉकिंगला. तर काय झाले, मी वॉकिंगवरून पूर्ण 1 तास 6 वाजता चालू गेलं होतं. 7:05 कंटिन्यू करत होते वॉकिंग. तसं मला 10,000 स्टेप पूर्ण करायचे होते. आज पण 8,500 झाल्या, बट इट्स ओके, होईल हळूहळू. 8,500 एवढ्या स्टेप मी पूर्ण केल्या आज. आणि आता वाजलेत 8. आता मी पटकन जेवण वगैरे करते कारण उद्या ऑफिसचं भरपूर काम आहे. बहिणीने भाजी बनवून ठेवली, मी येईपर्यंत बीन्सची भाजी बनवली. झोप, एक्सरसाइज झाली की झोप ऑटोमॅटिक येते यार.
व्हॉइसवर करायचा अजून मिनी ब्लॉगचा, थोडं व्हॉइसवर करते, मग जेवण करते, मग एक केमोमाईल ट्री म्हणते केमोमाईल एक टी घ्यायची आहे. सो केमोमाईल केमोमाईल टी घ्यायची आहे, तर ती घेते 1 कप आणि नंतर मग झोपते. तर चला पटकन मी फ्रेश होते अगोदर आणि मग जेवण करून मग तुम्हाला भेटते. तर गायच झालं जेवण आणि बीन्सची भाजी एवढी भारी बनवली होती ना बहिणीने, आणि जेवण होऊन आता 15 मिनिट झाले. तर आता मी घेते केमोमाईल टी, आणि ही माझ्या डायटिशियनने सांगितलेली आहे. सो आणि बरेच जण मला माझ्या डायटिशियनचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मागत होते, डिटेल्स. तर जेव्हा मला रिझल्ट येईल ना, जेव्हा मी मला जेवढं वेट पाहिजे त्या लेवलला पोहोचेल, त्यावेळेस मी नक्कीच सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करेल. मी काय काय खाल्लं, कसं केलं, सर्व काही तुमच्यासोबत शेअर करेल. बट मी डायरेक्ट नाही ना शेअर करू शकत, कारण मलाच आणखीन रिझल्ट नाही आहे. म्हणजे आता दिवसच किती झाले, एक मी घरी जायच्या अगोदर वेळामोशावरून आल्यावर भेटले होते, आय थिंक. नाही, वेळामोशाला जायच्या अगोदर भेटले होते तिला. तर 20 तारखेला 20 तारीख धरून चला, 10-15 दिवस झालेत. सो मी अजून फॉलो पण करायला चालू केलं नाही प्रॉपर सर्व काही. तर जेव्हा मी सर्व काही प्रॉपर फॉलो करेल, मला रिझल्ट येईल, तेव्हा मी तिचे डिटेल्स तुम्हालाही देईल. आणि छान आहे यार ही. ॲक्च्युली ब्ल्यू टीपेक्षा छान आहे. ग्रीन टी ब्ल्यू टीपेक्षा टेस्ट छान आहे हिची. फिनिश. आता मला बनवायची माझी टू डू लिस्ट, आणि मग त्यानंतर झोपायचं. 9 वाजता झोपायचं, म्हणजे सकाळी 4:30ला उठता येईल. खूप छान वाटते मी जसं लवकर उठेल. मला मिशा आल्या. खूप छान वाटते जसं मी लवकर उठायले ना, 4:30-5, 4:30-5ला, खूप म्हणजे खूप जास्त फ्रेश वाटायले. दिवस एकदम भारी जातोय. दुपारी पण झोप येत नाही आहे, आणि आली तरी मी झोपत नाही आहे. एखाद्या वेळेस येते आहे, झोपत नाही आहे, कारण दुपारी जर झोपलं तर परत संध्याकाळी झोप येत नाही. म्हणून काही ना काही काम करत राहायचं. आणि हेडेकसुद्धा माझं कमी झाले. हो, तुम्हाला कालचं सांगायचंच राहिलं. काल गेले होते मी डॉक्टरांकडे, तर त्यांना पण कळत नव्हतं काय होतं काय नाही. कारण होतंच ते एवढं, आणि मग ते मायग्रेनचं पण म्हणे एवढं कमी नसतं, मायग्रेनचं खूप जास्त असतं. बसूच वाटत नाही. मग 3 दिवसाचा कोर्स दिला आहे त्यांनी. तर 3 दिवस जर त्या दिवसात नाही राहिलं, तर मग 3 दिवसानंतर या बोललेत. मग काय टेस्ट करायला सांगितल्यात. तर मग त्या टेस्ट करू, जर नाही राहिलं तर. बट मला तर रिझल्ट वाटतोय. आज मी काही वेळ चष्मा घातला नाही तरी पण दुखलं नाही, नाहीतर मला चष्मा काढला की दुखतच होतं. तर आता आहे असं चांगलं चालू आहे. तर चला आता ह्याच्या ब्लॉगपुरतं एवढंच. मग आता माझं ऑफिसचं हेक्टिक रुटीन चालूच होईल. आता सर्व काही चालूच आहे. बघूया, बोलले मी तर मला वर्क फ्रॉम होमच ठेवा म्हणून. मला नाही होणार म्हणून. मे बी त्यांनी माझे रील्स वगैरे पण बघितले असतील, त्यांना वाटत असेल इकडं पण करते, हे पण करते, ते पण करते. ब्रो, आता मी काय करू यार. माझी पर्सनल लाईफ आहे नाही, प्रोफेशनल लाईफ वेगळी, पर्सनल लाईफ वेगळी. बट जाऊ द्या, बघू काय होईल ते होईल. शेवटी जॉब तर करावाच लागणार आहे. होप सो. तुम्ही पण प्रे करा मला वर्क फ्रॉम होमच कंटिन्यू भेटावं. आणि बरेच जण म्हणत आहेत की आम्हाला वर्क फ्रॉम होम बघ. तर हे ना माझ्या फील्डच्या रिलेटेड आहे. माझी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मी काही काही कोर्सेस केलेले आहेत, काय माझा अगोदरचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्या बेसिसवर मला भेटलेलं आहे. म्हणजे भेटणं पण मुश्किल होतं, बट मी त्यांना खूप जास्त रिक्वेस्ट केली होती, आणि सॅलरीमध्ये पण मी थोडंफार कॉम्प्रोमाइज केलं होतं. त्यामुळे मला वर्क फ्रॉम होम भेटले. नाहीतर इलेक्ट्रिकलला कुठेच वर्क फ्रॉम होम नसतं. जर तुम्ही चे कोर्स केले, IT मध्ये गेलात, तर इलेक्ट्रिकलला वर्क फ्रॉम होम भेटेल, नाहीतर असं शक्यच नाही. बट तरी पण मी मध्ये जात असते, विजिट करत असते. कधी कधी तर आम्हाला साईटवर पण जावं लागतं, बट मी ते कधीच दाखवत नाही, बिकॉज मला ते नाही आवडत दाखवायला. सो असं सर्व काही आहे. तर जाऊ द्या, होईल तसं होईल. होप सो. वर्क फ्रॉम होम असावं, तुम्ही प्रे करा. आणि बरेच जण ना वर्क फ्रॉम होम ते हेवालं करतात, काहीतरी, काय माहिती, मला पण नाही माहीत. तर मला वाटतं ते तुम्ही तसं त्याच्यामध्ये नका फसू, नका करू ते सर्व. मी याच्यावर एक व्हिडिओ बनवेल लवकरच. जर म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की म्हणजे रिअल वाटत नाही मी बोललेलं वगैरे त्यांना, त्या रिलेटेड मी बोललेली आहे काही जणांना.
तर मी त्यावर व्हिडिओ बनवेल. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्याबद्दल, जे कोणी ऑनलाईन वर्क फ्रॉम होमचं असतं ना, त्या रिलेटेड. सो ते तुम्हाला मी सांगेल त्याची सच्चाई लवकरच. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.